नवोदयची परीक्षा 13 डिसेंबरला होणार आहे आणि गणिताचे काही अवघड टॉपिक असतात. त्या अवघड टॉपिकवरती चर्चा होणं गरजेची आहे, म्हणून तुमच्यासाठी खास करून घेऊन आलेलो आहे काही प्रश्न. हा जो प्रश्न आहे 2018ला विचारलेला प्रश्न आहे. 2018ला काय प्रश्न विचारला होता काळजीपूर्वक बघा. प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात आणि असे प्रश्न हे मेरिट डिफाईन करणारे प्रश्न म्हणून ओळखले जातात. जर आपल्याला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचाच असेल तर अशा प्रश्नांचा शेवटच्या टप्प्यामध्ये खूप सारा सराव करणं गरजेचं आहे. तर बघूयात काय आहे प्रश्न. प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं असतं. बघा, एक मत्स्य टाकी म्हणजे फिश पॉट. असा फिश पॉट तुम्ही बघितलेला असेल. ती एक मत्स्य टाकी आहे म्हणजे फिश पॉट आहे. ती काठोकाठ भरली असता. ही जी मत्स्य टाकी आहे ती काठापर्यंत जर आपण भरली तर त्या मत्स्य टाकीमध्ये 45 लिटर पाणी मावते. एकूण पाणी या टाकीमध्ये 45 लिटर मावतं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. या टाकीच्या 4/9 भाग पाणी भरलेलं आहे. म्हणजे आता ही जशी टाकी तुम्हाला पूर्ण भरलेली दिसत नाही, एकूण पाणी त्यात 45 लिटर मावणार आहे, पण मात्र ही पूर्ण भरलेली आहे का? नाही. तर तिचा 4/9 एवढाच भाग हा पाण्यानं भरलेला आहे आणि त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकलं. या टाकीतलंही 2/5 पाणी बाहेर काढून टाकलं तर ती टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 2018च्या परीक्षेमध्ये. तर बघूयात हा प्रश्न नेमका कसा सॉल्व्ह करायचा. काळजीपूर्वक लक्ष द्या. स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते. म्हणजे आपल्याला जी मत्स्य टाकी आहे या मत्स्य टाकीची क्षमता किती दिलेली आहे ते समजून घ्या. मत्स्य टाकीची एकूण क्षमता आहे 45 लिटर. म्हणजे या टाकीमध्ये एकूण 45 लिटर एवढं पाणी मावणार आहे आणि या टाकीच्या 4/9 पाणी भरलेलं आहे. म्हणजे सध्या या टाकीत पाणी किती आहे तर 4/9 भाग एवढं पाणी आहे. सध्या पाणी किती आहे तर सध्या 4/9 एवढं पाणी आहे. किती पाण्याच्या? 45 लिटर पाण्याच्या. आता हे कसं सोडवायचं? सरळ 9 ने या 45ला भाग द्या. 9 5 45. या दोघांमध्ये गुणाकार होतो म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर 20. म्हणजे सध्या या टाकीमध्ये मत्स्य टाकीमध्ये 20 लिटर एवढं पाणी सध्या भरलेलं आहे. त्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकलं. यातील सुद्धा 2/5 पाणी बाहेर काढून टाकलेलं आहे. म्हणजे 20 लिटर पाण्यापैकी 2/5 एवढं पाणी बाहेर काढून टाकलं. याचाच अर्थ 5 चोक 20 म्हणजे त्यातील अजून 8 लिटर पाणी बाहेर काढून टाकलेलं आहे. तर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी टाकावे लागेल? म्हणजे सध्या या मत्स्य टाकीमध्ये 20 लिटर पाणी होतं. त्यातील 8 लिटर पाणी बाहेर काढून टाकलं म्हणजे वजा केलं म्हणजे मत्स्य टाकीत फक्त 12 लिटर पाणी एवढं शिल्लक आहे. ती टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी किती पाणी टाकावे लागेल तर काठोकाठ भरण्यासाठी आपल्याला 45 लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या टाकीत फक्त 12 लिटर पाणी शिल्लक आहे. म्हणजेच आपल्याला 45 मधून 12 वजा करावे लागणार आहेत. म्हणजेच 33 लिटर एवढं पाणी आपल्याला या मत्स्य टाकीमध्ये भरावं लागेल. बघा, एवढी सगळं कच्चं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि अशा स्वरूपाचे प्रश्न 1-2 प्रश्न असतातच, हे मात्र खात्रीशीर आहे. तरच आपण कुठेतरी नवोदय एक्झाम क्रॅक करू शकणार आहोत. चला असाच पुढचा प्रश्न आपण बघूयात. तर पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. बघा, एक बादली दिलेली आहे. अशी आंघोळ करण्यासाठी आपण आपल्या घरी बादली वापरतो. तर ही 20 लिटर पाण्याची बादली आहे. बरोबर, एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. ही जी बादली दिसते तुम्हाला, या बादलीमध्ये 20 लिटर एवढं पाणी मावतं. तिचा 3/5 भाग
भरलेला आहे. या बादलीचा 3/5 भाग पाणी भरलेला आहे. तर ती बादली पूर्ण भरण्यासाठी त्यात आणखी किती पाणी आपल्याला भरावं लागेल. म्हणजे आता तुम्हाला मागच्या उदाहरणावरूनही कळालं असेल की जर समजा एक बादली आहे, बादलीची क्षमता किती आहे, तर बादलीची क्षमता आहे 20 लिटर पाणी धारण करण्याची आणि तिच्यामध्ये त्या बादलीमध्ये 3/5 भाग पाणी आहे. म्हणजे 20च्या 3/5 एवढं पाणी आहे. याचाच अर्थ काय आहे, 5ने तुम्ही 20ला भाग देऊ शकता. म्हणजे सध्या बादलीमध्ये 12 लिटर एवढं पाणी आहे. मग ही बादली आपल्याला पूर्ण भरायची आहे. बादली पूर्ण भरण्यासाठी 20 लिटर पाण्याची गरज असते, पण बादलीत सध्या 12 लिटर पाणी आहे. म्हणजेच की 20 मधून आपण 12 वजा केले तर 8 लिटर पाणी आणखी आपल्याला बादलीत भरावं लागेल. म्हणजे 8 लिटर एवढं अधिकचं पाणी त्या बादलीमध्ये टाकावं लागेल, जेणेकरून ती बादली पूर्ण भरेल. 2017ला हा सुद्धा प्रश्न विचारलेला होता. बघा, अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये, मागचा प्रश्न आपण 2018चा बघितला, हा 2017चा, म्हणजे प्रत्येक वर्षाला अशा प्रकारचे प्रश्नही विचारले जातात. याचा सराव होणं गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटत आहे, तर आवडत असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा. चला पुढचा एक प्रश्न बघूयात. 2023ला म्हणजे आत्ता जो विचारलेला प्रश्न आहे 2023चा, तर 2023ला एक ट्रेनवर प्रश्न विचारला. ट्रेनने प्रवास करायला आवडत असेल तुम्हाला, बर, तर चला काय प्रश्न होता तो काळजीपूर्वक समजून घ्या. 2023चा प्रश्न आहे बरं हा. 1250 मीटर लांब असणारी एक आगगाडी, आगगाडी म्हणजे रेल्वे खूप लांब असते बरं, ती 1250 मीटर लांबीची एक आगगाडी आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, 2 मिनिटात 1 किलोमीटर अंतर कापते. आगगाडीचा वेगही खूप जास्त असतो. 2 मिनिटांमध्ये ती आगगाडी 1 किलोमीटर एवढा अंतर कापते. तर जर ती स्थिर उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला, इथे तुम्हाला एक जरी दिसत असली तरी दुसरी आणखी एक आगगाडी आहे, ती स्थिर उभी आहे या आगगाडीसारखी, तर 4 मिनिटात ओलांडत असेल तर उभ्या असलेल्या गाडीची लांबी किती. आपल्याला या आगगाडीची लांबी नाही विचारली, जी धावत आहे ती, जी उभी आहे त्या गाडीची लांबी विचारलेली आहे. म्हणजे असं समजून जा की एक धावती ट्रेन आहे, हिची लांबी 1250 मीटर एवढी आहे आणि एक उभी ट्रेन आहे. तर ही जी 1250 मीटर लांबीची ट्रेन आहे ती 2 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर जाते. 2 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर. इथे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. ही गोष्ट इथं आपल्याला लक्षात येणं गरजेची आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे की स्थिर उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडते. बघा, 1 किलोमीटर जाण्यासाठी आगगाडीला किती वेळ लागतो, 2 मिनिटे लागतो. म्हणजे 1 मिनिटामध्ये 1 मिनिटमध्ये ही आगगाडी 1000 मीटर जाते. मग 2 मिनिटांमध्ये ही आगगाडी 1000 मीटर जाते, तर 4 मिनिटांमध्ये ही आगगाडी किती जाईल, तर 2000 मीटर एवढी जाईल. म्हणजे जी धावणारी आगगाडी आहे, धावणारी आगगाडी 4 मिनिटांमध्ये 2000 मीटर एवढं अंतर कापणार आहे. पण स्वतः त्या गाडीची लांबी, धावणाऱ्या आगगाडीची लांबी किती आहे, 1250 मीटर आहे. 1250 मीटर एवढी धावणाऱ्या आगगाडीची लांबी आहे आणि 4 मिनिटांमध्ये ती किती अंतर जाईल, तर याला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल, या म्हणजे ह्या गाडीची लांबी आपल्याला विचारलेली आहे. बघा, 2000 मधून तुम्ही फक्त या धावणाऱ्या आगगाडीची लांबी वजा करणार आहात, म्हणजे तुमच्याकडे 750 मीटर हे उत्तर येणार आहे. कारण 4 मिनिटांमध्ये ती 2000 मीटर एवढी जाते आणि स्वतः त्या गाडीची लांबी 1250 मीटर आहे. कारण या गाडीला स्वतः एवढं अंतर पार करायचं आहे. ही गाडी जी आहे ना, ही गाडी इथून सुरू होणार आहे. सगळं ओलांडण्यासाठी तिला
4 मिनिट एवढा वेळ लागतो आणि त्यासाठी 2000 मीटर एवढं अंतर पार करावं लागतं. स्वतःची लांबी आहे तिची 1250 मीटर, म्हणून दुसऱ्या गाडीची लांबी आहे 750 मीटर. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारले जातात. तर यासाठी आपल्याला काही कन्व्हर्जन्स येणं खूप गरजेचे आहेत आणि अचूकपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सराव गरजेचा आहे. 2023 ला विचारलेला हा सुद्धा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा काय दिसतं, एक तेलाची बॉटल आपल्याला दिसते. काय प्रश्न काय आहे, 7 लिटर तेलाने 350 ml क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील. समजा आपल्याला ही 350 ml ची बाटली भरायची आहे, पण एकूण तेल आहे आपल्याकडे किती, तर 7 लिटर. 7 लिटर याचा अर्थ काय होतो बालमित्रांनो, तर 7 लिटर याचा अर्थ होतो 7 गुणिले 1000 मिलीलिटर ml, म्हणजे 7000 ml. आपल्याकडे एवढं तेल आहे आणि एवढ्या तेलामध्ये आपल्याला एका बाटलीमध्ये 350 ml एवढंच तेल भरायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल, कोणती क्रिया करावी लागेल, तर भागाकार करावा लागेल. 7000ला आपल्याला 350 ने भाग द्यावा लागेल. आता एवढाले भागाकार करायचे कसे करणार भागाकार, हा शून्य कट होणार आहे, हा शून्य कट होणार आहे. काय राहिलं तुमच्याकडे, 700/35 एवढंच राहिलेलं आहे ना. 35 एक 35 आणि 35 दोन्ही 70. नवोदयची तयारी करत असताना एवढ्या गोष्टी येणं गरजेच्या आहेत. इथे एक शून्य उरलेला आहे, तो इथे द्या. उत्तर आलं तुमचं 20. किती बाटल्या भरतील, तर 20 बाटल्या ज्या आहेत त्या नक्कीच तुमच्या त्या तेलांनी भरणार आहेत. बघा अशा प्रकारचे प्रश्न जर सोडवले तर निश्चितच तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून आपण या पद्धतीने तयारी करणं गरजेचे आहे. नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्या महाफास्ट रिव्हिजनच्या बॅच सुरू आहेत. अवघड टॉपिकवरती आपण व्हिडिओज बनवत असतो आणि ज्यांना पुढच्या वर्षीसाठी नवोदयची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण स्पेशल बॅच सुद्धा घेऊन येणार आहोत. तसेच आता होणारी जी काही फेब्रुवारी महिन्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आणि विशेष एक आनंदाची बातमी आहे की या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा ही 4थी साठी, त्यानंतर 5वी साठी, त्यानंतर 7वी साठी आणि 8वी साठी अशा 4 वर्गांसाठी होणार आहे. आणि ही 4थी, 5वी, 7वी आणि 8वी या वर्गासाठी शिष्यवृत्ती होणारं हे पहिलंच वर्ष आहे. बरं, पुढच्या वर्षी तुम्हाला संधी मिळणार नाही. या वर्षी खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि निश्चितच फॉर्म सुरू झालेले आहेत. आपला फॉर्म भरून ठेवा. फेब्रुवारी महिन्यामध्ये स्कॉलरशिप द्या, जेणेकरून आजचं युग हे खरोखर स्पर्धेचं युग आहे आणि शालेय वयामध्ये आपण स्पर्धा करणं खूप गरजेचे आहेत. म्हणून निश्चितच फॉर्म भरा. आम्ही तुमच्यासोबत आहोतच. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आम्ही घेऊन येणार आहोत. धन्यवाद.